Hi everyone, we are here on this third episode of Traditional Stories by architect Pratik Dhanmer, and today we are going to understand how the tribals, how the villagers of Vaiti village have looked at construction techniques. So construction techniques in cob, wattle and daub, treatment of walls, or you can say reuse of water, and how they select the wood for their construction. As we are only aware of teak wood for construction, these people are trying to find out different species in wood for different elements of construction, whether it is beam, column, or all other aspects which are required, and this is the way they try to save in or maintain a balance in the forest area, which indirectly impacts the flora and fauna of the villages too. The third chapter here in this episode is talking of the interesting mythological stories of the temples, the Waghoba temple and the Gaudev, which forms a very core and soul of this entire village. So let's see what these stories tell us about. The episode is here for you. ही पूर्ण प्रयोगशाळा आहे ती आम्ही स्टुडंटकडनं इकडे एक्सपेरिमेंट करून घेतलेले आहेत. म्हणजे या प्रत्येक भिंत इकडची सगळं जे काय ते स्टुडंट्सनी केलेलं आहे रादर. सो आता ही कॉब कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे ही तुम्ही टेक्नॉलॉजी बघू शकता. याला नुसता असा हात मारला तरी तुम्हाला कळेल हा कसा दगडासारखी कडक झालेली भिंत आहे. हे फक्त चिखल आणि त्याच्यामध्ये गवत आहे. ओके. आणि ते पगिंग करून ही पूर्ण भिंत बनवलेली आहे. ओके. आता हा झाला तुमचा पहिला कोट. मग जेव्हा आपण ही कॉब वॉलला आपण प्लास्टर वगैरे करतो तेव्हा ती ऑलमोस्ट या फिनिशला आपण आणू शकतो. सो हा फर्स्ट कोट ऑफ प्लास्टर झालेला आहे त्याच्यावर आता. अच्छा. कॉब वॉलवरच. म्हणजे पहिले ती तशी रफ होती, मग हा फर्स्ट कोट झाला. आता याच्यावर अजून 2 कोट्स येणार आणि मग त्याला फिनिशिंग वाढणार. आता तुम्ही हे बघा, हे प्लास्टरला तुम्ही हात लावून बघा. हे लाईम आणि सुरकीचं प्लास्टर आहे. हे ऑलमोस्ट सिमेंट प्लास्टर सारखं आहे. याला ग्लॉस पण येतोय रादर तुम्ही बघाल तर. तरी अजून आम्ही त्याला तेवढं अजून पॉलिश नाही केलेलं आहे. अदरवाईज याला प्रॉपर म्हणजे तुम्हाला रिफ्लेक्शन दिसू शकतं एवढं इथपर्यंत आपण ग्लॉस नेऊ शकतो त्याचा. आणि हे आम्ही वेटल अँड डॉब टेक्नॉलॉजीवर केलेलं आहे. म्हणजे तुम्ही बाथरूममध्ये जर तुम्हाला वेटल अँड डॉब करायची असेल तर तुम्हाला या टेक्नॉलॉजीमध्ये करावं लागेल. अदरवाईज तुमचं पाणी लागून बांबू खराब होणार आहे. सो देन तुम्हाला या टेक्नॉलॉजीमध्ये हे जायचं. आता हा चुना आहे ना, हा जवळजवळ 2.5 वर्ष भिजवलेला चुना आहे. म्हणजे तो इतका भिजवलेला आहे आता की तो सगळ्यात बेस्ट क्वालिटीचा चुना इकडे रेडी झालेला आहे आमच्याकडे. ते आता त्याची धूळ वगैरे थोडी पडली आहे पण तुम्ही इकडे बघू शकता. हे बघा. सो आम्हाला कधी एक्सपेरिमेंट वगैरे करायचं असलं की मग आम्ही हा चुना यूज करतो. 2.5 वर्षापासून तो भिजवलेला आहे. म्हणजे अशी टाकी बनवून ठेवलेली आहे इकडे. So what is the minimum period required for that? मिनिमम 3 दिवस. 3 वर्ष. 3 दिवस. 3 दिवस. अच्छा. 3 दिवस नंतरच तो वापरायचा भिजवल्यानंतर. तोपर्यंत वापरायचा. तो थंड झाला पाहिजे. त्याच्यातनं संपूर्ण तो कार्बन डायऑक्साईड बाहेर निघाला पाहिजे. एक्झोथर्मिक रिॲक्शन त्याची संपली पाहिजे. तो जेव्हा पूर्ण थंड होतो त्याला 3 दिवस लागतात. 3 दिवसानंतर तुम्ही यूज करू शकता तो. पण तो जेवढा तुम्ही भिजवणार म्हणजे आम्ही भरूचला गेलेलो ना तेव्हा लोकांच्या घराच्या बाहेर अशी टाकी असायची मोठी, त्याच्यात तो चुना भिजवलेला असायचा आणि लोक प्राऊडने बोलायची 6 साल का चुना आहे, 10 साल का चुना आहे. म्हणजे आणि जेवढा वर्षाचा तो चुना ना तेवढं त्यांच्यासाठी म्हणजे ते प्राऊड फिलिंग. सो ते प्राईड घ्यायचे त्याच्यामध्ये. सो मग तेव्हा आम्हाला कळलं की हां म्हणजे जर तो चुना आपल्याला जेवढा रिफाईन पाहिजे असेल ना त्याच्यासाठी तो तेवढा भिजला गेला पाहिजे. हे बघा आता ही रूम एक ही पूर्ण आता आम्ही याच्यावर बरेच आमचे प्रयोग चालू आहेत. अच्छा. हे बघा या ना. आता हे वेटल अँड डॉब मध्ये आपण स्मूथ फिनिश कशी आणू शकतो. सो त्याच्यावर हा आता फर्स्ट कोट झाला. या कोटमध्ये आता त्याचे सगळे एक्सपान्शन क्रॅक्स वगैरे आल्या. आता सेकंड कोटमध्ये आपण या सगळ्या क्रॅक्स भरणार आणि थर्ड कोट तुमचा फिनिशिंगचा कोट येणार. आता ही झाली सिंगल पॅनल वेटल अँड डॉब. म्हणजे ही सिंगल थिकनेसची वेटल अँड डॉब आहे. ही डबल थिकनेसची. आता ही बघा याचा आवाज बघा आणि याचा आवाज बघा. सो ही काय केलं माहिती आहे, इथे वेटल अँड डॉब बांबू इकडनं लावलेत, इथून लावलेत, मध्ये मड ठासून भरलेला आहे आणि मग त्याला प्लास्टर केलं. सो ही साऊंड प्रूफ पण होते आणि रादर ही लोड पण घेऊ शकते कारण ही लोड बेरिंग झाली आहे आता. सो वेटल अँड डॉब मध्येच
सो आम्ही आता वेगवेगळ्या अशा टेक्निकमध्ये वॅटल अँड डॉग बरोबर एक्सपेरिमेंट करतोय की समजा मला वॅटल अँड डॉग वेगवेगळ्या पद्धतीने वापरायची असेल, वेगळ्या पर्पजसाठी वापरायची असेल तर कशी वापरू शकतो. मला बाथरूमचं पार्टिशन म्हणून वापरायची आहे तर कशी वापरू शकतो, मला बेडरूमचं पार्टिशन वापरायची आहे तर कशी वापरू शकतो. आणि हे जे प्लास्टर आहे ना, हे सुरकी आणि चुन्याचं प्लास्टर आहे. हे मी तुम्हाला म्हणालो की हे आरामात 50-60 वर्ष टिकू शकतं इझिली. याच्यावर अजून फायनल कोट बाकी आहे जो आम्ही केलेला नाही आहे. आणि आता आम्ही ह्या आमच्या रिजनमध्ये सापडणाऱ्या सगळ्या मातीचे रंग आहेत. हो, म्हणजे ह्या सगळ्या वेगवेगळ्या टाईपच्या माती आमच्या रिजनमध्ये सापडतात. त्याचे आम्ही क्ले एक्स्ट्रॅक्ट करतो आणि त्याच्यापासून हे पेंट काढून हे सगळे रंग बनवलेले आहेत आणि त्याला कलरिंग केलेलं आहे. सो हे त्याचे सॅम्पल्स आहेत माझ्याकडे काही. हे बघ, जसं ही क्ले आहे. आता ही क्ले मी पाण्यामध्ये टाकली की त्याचा तो पेंट बनेल. मग तो ब्रशने मी याच्यावर लावू शकतो. मग काळी माती जी असते ब्लॅक कॉटन सॉईल, त्याचा तो काळा रंग आहे. रेड सॉईलचा रेड आहे. त्याच्यानंतर ज्या सॉईलमध्ये लाईम कंटेंट जास्त त्याचा तो पांढरा रंग आहे. अशा इट इज जस्ट सॉईल, फक्त सॉईल, काहीच नाही त्याच्यामध्ये, काहीच नाही बाकी. फक्त ते सॅम्पल तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट म्हणजे शोधावे लागतात. आता हे बघ, इथे आम्हाला हा इश्यू आला एक की बोरर लागलाय. अच्छा. आणि तो असं सगळं बांबूला कुरतडून बाहेर काढतोय. सो आता याच्यावर आम्हाला जोपर्यंत लाईमचा हात जात नाही तोपर्यंत तो बोरर आतमध्ये जात राहणार. कारण लाईम इज अ अँटी टर्माइट, त्याच्यामध्ये क्वालिटीज असतात. सो आम्हाला याच्यावर आता लाईमचंच हे करावं लागणार, असं पण असतं तेच. कारण हे बांबू जे आहेत ना ते आम्ही फ्रेश बांबू वापरले, त्याला आम्ही बोरिक बोरॅक्स ट्रीटमेंट नाही केली. सो त्याच्यामध्ये तो बांबू स्वीट बांबू होता, म्हणजे त्याच्यामध्ये सॅप तसाच होता. सो तो सॅप खाण्यासाठी तो बोरर आत जातो. दुसरी गोष्ट आम्ही काय करतो माहिती आहे, याच्यामध्ये ना आम्ही शेण मिक्स करतो. आता शेणाचं काम काय असतं याच्यामध्ये, शेण काहीच कॉन्ट्रीब्यूट करत नाही म्हणजे त्याच्या स्ट्रेंथमध्ये वगैरे. शेणातले जे बॅक्टेरियाज असतात ना ते जेवढा पण त्याच्यातला सेल्युलोज मॅटर असतात तो सगळा खाऊन टाकतात आणि स्वतः मरतात. तो मग ऑर्गॅनिक मॅटर त्याच्यातला पूर्ण संपला असल्यामुळे त्याच्यावर फंगस येण्याचे चान्सेस तुमचे शून्य होऊन जातात. सो ते आता हे कॉब असतं ते सुकायला जवळ 1.5 महिना लागतो. तोपर्यंत ते बॅक्टेरिया पूर्ण ऍक्टिव्हेट असतात त्या मातीमध्ये. सो गोमूत्र टाकणं किंवा शेण टाकणं हे जे पूर्वी असायचं प्लास्टरमध्ये त्याचं मेन कारण ते असतं की तो ऑर्गॅनिक मॅटर सगळा डिकम्पोज झाला पाहिजे पटापट. हे बांबू आहेत. अच्छा, ते बांबूच आहेत. हे बांबू आहेत आणि कारवी पण येते त्याच्यामध्ये. कारवी आता इकडे कुठे वापरली नाही आहे आम्ही, कारण आता कारवी बॅन आहे, कारण की एक्सटिंग होत चालली आहे ती. सो खूप जण कमी, मला जुनी मिळाली कारवी तेवढी मी वापरली माझ्या घरासाठी, पण आता ती तोडणं हा गुन्हा आहे. ओके ओके ओके. त्यामुळे बांबू इज अ बेस्ट मटेरियल फॉर वॅटल अँड डॉग नाऊ. ते याच्यामध्ये कसं केलेलं आहे, इकडे हे बाथरूमचं पाणी आहे ते या फिल्टर बेडमध्ये येतं. या फिल्टर बेडमध्ये टॉपला आपण माती वापरली आहे, खाली विटा आहेत, त्याच्याखाली कोळसा आहे आणि त्याच्याखाली मोठे विटांचे तुकडे आहेत. सो याच्यावर मी हळदीचं उत्पन्न घेतो. म्हणजे आता आम्ही हार्वेस्ट केली हळद, मला एवढूशा याच्यामध्ये जवळजवळ 5 ते 6 किलो हळद मिळते. अरे बापरे. म्हणजे प्रोडक्शन ओली हळद. आता होतं काय की हळद कॅनावर्गीय वनस्पती आहे, तिला पाण्यातले फॉस्फेट आणि पोटॅश खूप आवडतं आणि साबणाच्या पाण्यामध्ये युजली फॉस्फेट आणि पोटॅश जास्त असतं. अच्छा. सो पहिल्यांदा ते शोषून घेतात, त्याच्यानंतर फिल्टर बेडमध्ये पाणी जातं, उरलेलं पाणी इकडनं बाहेर निघतं. इकडे परत केळी लावलेली आहे, ती आता इकडची जस्ट केळी काढली आम्ही, कारण ती एवढी माजली होती अक्षरशः, म्हणजे केळी माजतात बोलतात तसं झालेलं होतं. म्हणजे अक्षरशः ते असे पडत होते केळी, म्हणून ते आता केळं त्याला हे घेणार. पुढे वॉटर हायसिंथ आहे, म्हणजे तुमचे उरलेले केमिकल ती वॉटर हायसिंथ घेऊन टाकणार. जे पाणी पुढे स्प्रेड होणार आहे ते तुमच्या गार्डनला स्प्रेड होतं. सो आता हे सगळे वांगी वगैरे इकडे मी लावून ठेवलेले आहेत, टोमॅटो वांगी वगैरे. मग तुम्हाला फक्त आंघोळ करायची आहे, सिस्टम सगळी झालेली आहे. आमच्याकडे मेज बांबू म्हणून मिळतो, एक काटस बांबू मिळतो. हे 2 बांबू खूप चांगले असतात. मानवेल बांबू सुद्धा वापरला जातो पण तो ना थोडा वेडा वाकडा येतो, त्यामुळे युजली लोक अवॉइड करतात. पण मेस आणि काटस हे 2 बांबू इकडे खूप चांगले होतात या रिजनमध्ये. हो. कसं असतं की आम्ही पहिल्यांदा जेव्हा घर करत होतो ना तेव्हा असं झालं की साग आम्ही वापरणार होतो. तर आमचे मेस्त्री आम्हाला बोलले, दादा तुम्ही साग कशाला वापरताय, खूप महाग पडेल. कारण आम्हाला कॉलेजमध्ये तेच शिकवले, आम्हाला तर टेकवूनच शिकवलेलं आहे ना कॉलेजमध्ये. सो त्यांनी आम्हाला मग खूप इंटरेस्टिंग फॅक्टर सांगितले, खैराचं वापरा, आडवं असेल ऐनाचं वापरा, लॉंग स्पॅन असेल बिबळ्याचं वापरा, शिसव इकडे वापरा, तिकडे वापरा. आणि असं त्यांनी सगळ्या प्रत्येक याच्यासाठी वेगवेगळं फंक्शन सांगितलं. दरवाजाला हे, खिडकीला हे वगैरे.
आणि ॲक्च्युली आमची कॉस्ट तर खूप कमी झाली, म्हणजे 1/4 झाली. कारण सागाचा तुमचा 4,000 4,500 रुपये घनफूट रेट चालू आहे आणि हे जंगली लाकूड घ्यायला गेलो तर 800-1000 रुपयामध्ये तुमचं होऊन जातं काम. त्याच्यानंतर आम्हाला एक खूप इंटरेस्टिंग फॅक्टर असा कळला की सागासाठी ना आपण, कारण आर्किटेक्ट्सनी डिमांड क्रिएट केलेली आहे सागाला, तर ना भरपूर ठिकाणी ना अशी जंगलं कापली जातात आणि तिकडे सागाचं प्लांटेशन केलं जातं. आता सागाचं प्लांटेशन केल्यामुळे काय होतं की सागाचं जे नेचर आहे थोडंसं ॲसिडिक आहे, त्यामुळे तो जमिनीचे pH चेंज होतो. मग सागाचं मोनोकल्चर केलं ना की तिकडे दुसरी झाडं परत उगत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे सागाच्या झाडावर पक्षी घरटी कमी बनवतात, कारण की त्याच्यावर किडे कमी येतात, सो त्यांना खाद्य मिळत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं की तुमचा फ्लोरा बरोबर फाउना पण जातो. आता जेव्हा तुम्ही अशा 30-35 प्रकारची झाडं तुमच्या घर बांधायला वापरत असाल, तर तुम्ही त्या जंगलामध्ये तेही झाडं आहेत हे बघाल, पण म्हणजे तुम्ही बायोडायव्हर्सिटी कन्झ्युम करता, मग बायोडायव्हर्सिटी तुम्ही प्रोटेक्ट करणार, मोनोकल्चरमध्ये तुम्ही घुसणारच नाहीत. सो हा खूप डीपर थॉट आहे आदिवासी कम्युनिटीचा, की ते कधीच एका स्पीशीजवर अवलंबून राहत नाही. आणि नाही, मी तुम्हाला ते सांगतो ना की ते आपल्यापेक्षा प्रचंड पुढे आहेत, आपल्याला शून्य नॉलेज आहे. आता तुम्ही ना एक सिम्पल ऑब्झर्वेशन बघा, तिकडे ते पिंपळाचं झाड आहे, माझ्या घराच्या मागे एक पाराचं झाड आहे, त्याच्यानंतर हे पाराचं झाड आहे, ही सगळी लाईन बघा. तुम्हाला असं वाटेल ही लावलेली झाड आहे, ही लावली नाही, ही नॅचरली आलेली झाड आहेत. ओके, याचा अर्थ काय, खालून एक स्ट्रीम जातोय जमिनीच्या खालनं. अच्छा. आणि या झाडांच्या अलॉंग साईडला जेवढे पण बोरवेल मारलेत त्याला सगळ्यांना 10 फुटावर पाणी आहे. सो आयडेंटिफिकेशन जे असतं बोरवेलचं किंवा, आणि आता त्याच रांगेमध्ये पुढे जाल तर तिकडे विहीर आहे, जी गावाची सगळ्यात जुनी विहीर आहे, त्याला खूप चांगलं पाणी येतं. राईट. आणि आज भारत म्हणजे ती विहीर बांधून आता 100 वर्षाच्या वर असेल त्या विहिरीचं वय, एकदाही ती विहीर सुकलेली नाहीये पूर्ण 100 वर्षाच्या स्पॅनमध्ये. आता हे आमचं गावाचं ग्रामदैवत आहे. ओके, गावदेवी. ही गावदेवी आहे, पांगळा देवी, तो हनुमान आहे. आणि महत्वाचा देव म्हणजे हा देव जो आहे वाघोबा देव. तुम्ही वाघ बघू शकता इकडे. आता तुम्ही बघाल ना, हे तसं बघायला गेलो तर हिंदू देव आहेत आणि हा आदिवासी देव आहे. ओके, वाघ देव, बरोबर. तर पूर्वी ना हे मंदिर खरं तर एवढंच होतं, म्हणून हा सेंटर आहे. नंतर त्यांनी बाजूला देव लावल्यामुळे ते मंदिर असं एक्सपांड झालं. ओके, पहिले एवढंच होतं. आता तुम्ही बघाल तर हा देव लाकडाचा बनलेला आहे आणि हे देव दगडाचे आहेत. दगडाचे देव म्हणजे ते आयुष्यभर राहणार आहेत. लाकडाचा देव जमिनीत टाकलेला आहे, त्याला जमिनीमध्ये सेम डिकेइंग प्रोसेस होणार आहे त्याची, बरोबर. सो हा पण देव काही वर्षांनी हलायला लागतो, मग त्याला बाहेर काढतात. तिथे बघा बाहेर तो जुना देव आहे. अच्छा, तिथे झाडाखाली त्याला डिके होण्यासाठी सोडून दिलेले आहे. ओके, म्हणजे आता तो निसर्गाचा भाग होणार. त्यांचं असं म्हणणं आहे की आदिवासी लोकांचं असं म्हणणं आहे, आमचा देव मरतो आणि पुन्हा जन्म घेतो. जो निसर्ग सृष्टीचा नियम आहे तो कायमस्वरूपी नाही आहे. आता वाघ देव का, म्हणजे वाघ हा असा प्राणी आहे ज्याच्या समोर तुम्ही गेलात तर तुमच्यावर अटॅक करेल, तुम्हाला मारून टाकेल. तर वाघ हा फूड चेनमधला टॉपमोस्ट ॲनिमल आहे. When there is a tiger in the forest, it means it's a healthy forest. कारण वाघ आहे तो हर्बिवरस ॲनिमलवर चेक ठेवतो, त्याच्यामुळे मेडिसिनल प्लांट उगतात, त्याच्यामुळे फ्रूट प्लांट्स तुमचे उगतात आणि तुम्हाला जंगल बेनिफिट द्यायला सुरुवात करतं. हां, सो वाघाला मारायचं नाही आहे. मग वाघाला मारायचं नाही म्हणून तो देव, आणि ती एक सुपिरियर पॉवर, म्हणजे तुम्ही त्याच्यापासून लांबही राहायचं आहे. आता त्याच्यापासून लांब कसं राहायचं आहे, गाव मागच्या बाजूला आहे, जंगल या बाजूला आहे, वेशीवर देव आहे. हे मंदिर कधीच भिंतींमध्ये बनवलं जायचं नाही. हे एका 1997 साली एका इलेक्शनच्या अगोदर एका याने फंड दिला आमदाराने, म्हणून ती मंदिर असं बांधलं गेलं. नाहीतर 4 कोपऱ्याला 4 पोल असायचे, मध्ये हा देव असायचा, वरती छप्पर असायचं त्याच्या, आणि इकडे ही मशाल लावली जायची. हे मशाल लावण्याचं हे आहे. रात्री इकडे जर मशाल लावून ठेवली तर त्या आगीला बघून जंगलात फिरणारा वाघ आहे तो गावाच्या वाटेला यायचा नाही. सो तुम्ही एक बॅरियर क्रिएट केलं. त्याचप्रमाणे आपण नंतर थोड्या वेळाने मी तुम्हाला जेवल्यावर तिकडे घेऊन जाईन, तिकडे जंगलामध्ये गेट आहे त्या बाजूला. अच्छा. सो इथपासून ते त्या दरवाजापर्यंतचे जे जंगल आहे
हे माणसाने वापरायचं. त्या गेटच्या पुढचं जे जंगल आहे ना ते वाघासाठीचं जंगल, तिकडे तुम्ही जायचं नाही. तुम्ही प्रोड्यूस फक्त एवढ्याच भागातनं घ्यायचा. बरोबर. त्या बाजूला मंदिर आहे, या बाजूला ही फ्रेम आहे, ही गेट आहे. आता त्या मंदिरापासून ते या गेटपर्यंतचा हा मधला जो भाग आहे तो माणसाने वापरायचं जंगल आहे. या गेटमध्ये तुम्ही एकदा आतमध्ये गेलात की हे कोर एरिया आहे जिथे वाघाचं जंगल चालू होतं. तिथे माणसांना अलाउड नसतं. म्हणजे ऑफकोर्स आता वाघ जंगलामध्ये नाही आहे त्याच्यामुळे माणसं तिथेही जातात, पण पूर्वी हे असायचं की या दरवाजाच्या पलीकडे फक्त आणि फक्त जो वैद्यू असायचा ना किंवा जो भगत असायचा तोच जाऊ शकायचा. बाकी नॉर्मल जे गावकरी वगैरे लोक असतात त्यांना या गेटच्या पुढे अलाउड नसायचं. सो त्याचा हे केलं. परत इथे आता ही फ्रेमची लाकडं तिथे ठेवलेली आहेत कोपऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता. म्हणजे ही फ्रेम जेव्हा डीके होतात तेव्हा ती पूर्ण काढली जाते, ती प्रोसेस होण्यासाठी ठेवली जाते डीके होण्यासाठी. आणि मग इकडच्याच परत ही ऐनाची सागाची झाडं आहेत त्याच्यापासून ही फ्रेम पुन्हा बनवली जाते. आणि हे वर असे त्याला तुरे लावलेले आहेत, म्हणजे हे त्याचं इंडिकेशन असतं की हा जंगलाचा द्वार आहे. आणि आता हा लाकडी देव असल्यामुळे हा जेव्हा डीके होतो तेव्हा मला जे पुढचा देव घ्यायचा आहे त्या जंगलामध्ये एक झाड मी तिकडनं घेणार आहे. पण ते पुढचं झाड जे असणार ते वेगळ्या स्पीशीचं असलं पाहिजे. म्हणजे आता समजा जांभळाचा बनवला आहे तर पुढचा माझा ऐनाचा असला पाहिजे, त्याच्या पुढचा मोहाचा असला पाहिजे, त्याच्या पुढचा. त्यामुळे ही सगळे स्पीशीज माझ्या जंगलामध्ये असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे मी सगळी झाडं कापू शकत नाही. रादर मला ती झाडं प्रोटेक्ट करावी लागतात. आणि ती अशी झाडं असतात ज्याच्यावर खूप सारे पक्षी येतात, खूप सारे कीटक येतात. म्हणजे त्यांचं ट्रायबल लोकांचं हर एक रिच्युअल हे निसर्गाशी इतकं जवळ जाऊन बांधलं गेलेलं आहे की त्याच्यामध्ये इतकी डीप थॉट प्रोसेस आहे की आपल्याला कदाचित सायन्समध्ये आपण हे समजू शकणार नाही जे त्यांच्या रिच्युअल्समध्ये आपण समजू शकतो. सो ही अशी ती प्रोसेस आहे. सो आता हा देव जेव्हा खराब होईल ना, म्हणजे तेव्हा एक झाड तुम्हाला आता खूप उंचवालं मोठं दिसेल तिकडे, ते बघा ते सुकलंय पण डोंगरावर दिसलं मोठं एक झाड, ते झाडाचा देव बनणार आहे. आणि ते झाड आता सुकलेलं असूनही कोणीच ते वापरलेलं नाहीये कारण ते गावदेवासाठी राखलेलं झाड आहे. हा इकडे असं वाघदेवाचं मंदिर आहे ना, तसं तुम्ही वांगरजे गावात जाल तिकडे वाघदेवाचं मंदिर आहे. आणि एक एक्सपर्ट आले होते, इकॉलॉजी एक्सपर्ट, ते म्हणाले की तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही जर ताडोबाच्या अभयारण्यात जाल ना आणि तुम्ही सगळी ही वाघदेवाची देवळं मंदिरं मार्क कराल, ती एका वाघाची टेरिटरी असते. सो बेसिकली त्या टेरिटरीमध्येच तो वाघ फिरतो आणि ते लोकांनी मार्क केलेलं असतं की हा वाघ या टेरिटरीच्या बाहेर येत नाही, त्यामुळे हा इकडे मला टेम्पल बनवणं फार गरजेचं आहे. आणि तो तेवढ्या पूर्ण टेरिटरीचं रक्षण करत असतो. सो असंही इकडेही मला प्रत्येक वाघदेवाचं मंदिर मी तुम्हाला दाखवू शकतो असे. अँड वी कॅन ॲक्च्युली मार्क द टेरिटरी ऑफ द टायगर. सिस्टम म्हणजे आता आपण GPS कॉलर वगैरे लावून त्यांना फिरवतो वाघांना, त्यांना त्यावेळेला हे कसं नॉलेज येईल माहिती आहे की मला इकडे मंदिर बनवलं पाहिजे किंवा मला इकडेच वास्तव्य केलं पाहिजे. सो हे जे मला वाटतं निसर्गाबरोबरचं जे सिम्बायोटिक असोसिएशन होतं ना, हे आता माणूस आपण जवळपासही नाही होत त्याच्या. हे जे पूर्वीचं जे नॉलेज सिस्टम होतं त्याच्या, म्हणजे याच्यावर लिहू तेवढं कमी आहे.